भारतीय रेल्वेने प्रवाशांना नेहमीच चांगल्या सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलं आहे. आता रेल्वेने वृद्ध प्रवाशांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर, अधिक आरामदायी आणि सुरक्षित हो. वृद्धांना काही कारणास्तव इकडे तिकडे प्रवास करावा लागतो. वृद्ध प्रवाशांना अनेकदा प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, जसे की लांबलचक रांगा असतील. तुम्हाला माहीत आहे, मुंबई रेल्वे स्थानकावर किती मोठ्या रांगा असतात. तसेच अवजड सामान उचलणे किंवा सीट उपलब्ध नसते, अशा बऱ्याच समस्यांना वृद्ध नागरिकांना सामोरे जावे लागत असते. आणि म्हणूनच भारताच्या रेल्वे सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. ते कोणतं पाऊल असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर त्या सुविधा कोणत्या असणार आहे, त्याचा लाभ कसा घ्यायचा याची पूर्णपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. रेल्वेकडून वृद्धांसाठी नवीन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. भारतीय रेल्वेने वृद्ध प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक पावले उचलली आहेत. या सुविधामुळे त्यांचा प्रवास सुखकर तर होतोच, शिवाय ते स्वावलंबीही होतात. या समस्या लक्षात घेऊन रेल्वेने काही विशेष सुविधा सुरू केल्या आहेत. वृद्धांचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हावा, या सुविधांचा उद्देश आहे. या सुविधा सुरू करण्यामागे एकच सरकारचा उद्देश आहे की जे वृद्ध नागरिक आहे त्यांच्यासाठी रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित व्हावा इतकाच. आणि म्हणूनच सरकारने तेथील पहिली सुविधा दिली आहे, ती म्हणजे राखीव जागांची. राखीव जागा. रेल्वेने वयोवृद्ध प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये खास जागा आरक्षित केल्या आहेत. हे वैशिष्ट्य त्यांना प्रवासादरम्यान बसण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री देते. त्यांच्यासाठी स्लीपर क्लास, AC क्लास तसेच जनरल डब्यात स्वतंत्र राखीव जागा, अशा जागांची उपलब्धता सरकारने त्यांना अडचण येऊ नये यासाठी करून देण्यात आलेली आहे. ही पहिली झाली सुविधा वृद्ध नागरिकांसाठी रेल्वेमध्ये. त्यानंतरची दुसरी सुविधा आहे ती म्हणजे सवलतीचे भाडे. ज्येष्ठ नागरिकांना तिकीट बुकिंगवर विशेष सवलत दिली जाते. पुरुष ज्येष्ठ नागरिकांना 40% आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना 50% पर्यंत सूट मिळते. ही सवलत सर्व प्रकारच्या ट्रेनवर लागू आहे, मग ते मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेन असो. यासाठी ही सवलत सर्व प्रकारच्या ट्रेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे सरकारकडून. तर हे सवलतीचे भाडे मिळवण्याचे मार्ग कोणते असणार आहे, ते कसे मिळवायचे सवलतीचे भाडे? तर पहिला म्हणजे तिकीट बुक करताना वयाचा पुरावा देणे बंधनकारक आहे. तुम्ही जेव्हा रेल्वेचे तिकीट बुक करता तेव्हा तुमचा वयाचा पुरावा दाखवणे गरजेचे आहे. ऑनलाईन तिकीट बुक करताना हा पर्याय उपलब्ध नाही. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तर ऑनलाईन तिकीट बुक करूच नका, कारण तुम्हाला मग सूट मिळणार नाही. त्यानंतर काउंटरवरून तिकीट काढताना आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा काउंटरवर रेल्वेचे तिकीट काढायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचे ओळखपत्र हा एक पुरावा दाखवावा लागणार आहे. मग ते आधार कार्ड असो किंवा तुमचा मतदान कार्ड असो किंवा तुमचं पॅन कार्ड असो, यातील कोणतंही एक कार्ड किंवा तुमचा वयाचा कोणताही पुरावा असेल तर तुम्ही ती ओळखपत्र म्हणून दाखवू शकता. ही जर 3 कागदपत्रे तुम्ही दाखवली तर तुम्हाला जे सवलतीचे भाडे आहे ते जे महिलांसाठी 50% आणि पुरुषांसाठी 40% आहे. वृद्ध म्हटलं मी, वृद्ध पुरुषांसाठी आणि वृद्ध महिलांसाठी इतकेही 3 प्रकारचे सवलती तुम्हाला भाड्यात जर सवलत मिळवायची असेल तर तुम्ही अशा 3 प्रकारे मिळवू शकता. त्यानंतर पुढची जी सुविधा आहे रेल्वेमध्ये ती पाहूयात. व्हीलचेअर आणि एस्केलेटर सुविधा. रेल्वे प्रवाशांसाठी व्हीलचेअर आणि एस्केलेटर सुविधा सुद्धा देण्यात येते. स्टेशनवर जड सामान उचलण्यात किंवा प्लॅटफॉर्म बदलण्यात अडचण आल्यास रेल्वेने व्हीलचेअर आणि एस्केलेटर सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः चालणे अशक्य असलेल्या प्रवाशांसाठी ही सेवा आहे. म्हणजे प्रत्येकच रेल्वे स्थानकावरती ज्या प्रवासी आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक्सेलेटर आणि व्हीलचेअर सारखे उपकरणे ठेवली आहेत. जे वृद्ध नागरिक असे आहेत की ज्यांना चालणे सुद्धा अशक्य आहे किंवा
थोडंफार चालता येत आहे परंतु जास्त जे माल आहे ओझं आहे ते उचलता येत नाही अशा वृद्ध प्रवाशांसाठी हे व्हीलचेअर आणि एक्सलेटर उपलब्ध करून देण्यात येते. सो तुम्ही अजून जर याचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर वृद्ध असाल, तुम्हाला जास्त चालता येत नसेल तर तुम्ही सुद्धा या जी सुविधा आहे एक्सलेटर आणि व्हीलचेअर याचा तुम्ही फायदा हा घेऊ शकता. प्रत्येक रेल्वे स्थानकावर याची सुविधा आहे. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची सुविधा आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे मदत डेस्क सेवा. तर ही झाली मदत डेस्क सेवा. त्यानंतरची पुढची सेवा आहे ती म्हणजे मदत डेस्क सेवा. ट्रेनचा योग्य प्लॅटफॉर्म सांगणे, व्हीलचेअर किंवा कुली सेवा प्रदान करणे, इतर कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी मदत डेस्क सेवा ही रेल्वे स्थानकावर असते. प्रत्येक रेल्वे स्थानकावरती मदत डेस्क सेवा असते. त्याच्या माध्यमातून तुम्ही ट्रेनचा योग्य प्लॅटफॉर्म कोणता आहे तो निवडू शकता. तसेच व्हीलचेअर किंवा कुली मागू शकता. तुम्हाला जर चालण्याचा प्रॉब्लेम असेल तर व्हीलचेअर सुद्धा या विभागाकडून मागितले जाते. इतर कोणत्याही समस्या असतील तर या मदत डेस्क सेवा या विभागाकडून तुम्हाला मिळतात. प्रत्येक रेल्वे स्थानकावर ही मदत डेस्क सेवा ही उपलब्ध असते. मला एक मी मगाशी सांगितलं व्हीलचेअर सेवा वृद्ध नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची असते. ती व्हीलचेअर सेवा ती तुम्हाला कशी मिळवायची आहे तर स्टेशनवरील हेल्प डेस्कची, मी आता जी हेल्प डेस्कची मदत सेवा सांगितली त्या हेल्प डेस्क संपर्क साधून तुम्ही व्हीलचेअरची मागणी केली जाऊ शकते. ही सेवा तुम्हाला बिलकुल मोफत सेवा आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत सेवा रेल्वे सरकारकडून दिली जाते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची मगाशी सांगितलेलीच व्हीलचेअर बरोबर सांगितलेली एक्सलेटर किंवा लिफ्ट सेवा ती कशी मिळवायची तर प्रमुख स्थानकावर प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी एक्सलेटर आणि लिफ्ट बसवण्यात आले आहेत. त्यांचा वापर करणे खूप सोपे आणि सुरक्षित झाले आहे. आता एक्सलेटर आणि लिफ्टची सेवा आहेत त्या आता अजूनही प्रत्येक रेल्वे स्थानकावरती झाल्या नाहीत, परंतु काही प्रमुख रेल्वे स्थानकावरती एक्सलेटर आणि लिफ्टची ज्या सुविधा आहेत त्या झालेल्या आहेत. त्या खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हँडल करता येतात. तिथे एक तुम्हाला हेल्पर सुद्धा असतो की तुम्हाला त्या जर हँडल करता येत नसेल तर तुम्ही त्याची मदत ही घेऊ शकता. तर तुम्हाला समजलं असेल की कोणत्या कोणत्या सुविधा वृद्ध नागरिकांसाठी आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. ज्येष्ठ नागरिकांना भारतीय रेल्वेने बऱ्याच सुविधा दिल्या आहेत, परंतु ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ मिळत नाही. परंतु त्यासाठी काय करावे लागते हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून बघितलं आहे. तुम्ही म्हणाल भाड्यात सूट मिळत नाही. भाड्यात सूट मिळण्यासाठी तुम्हाला अगोदरच जे मेन तुमचं तिकीट बुक करता तिथे तुमचा वयाचा पुरावा सबमिट करणे किंवा तिथे दाखवणे गरजेचे आहे आणि मगच तिकीट काढणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला जे रेल्वे भाड्यात सूट आहे ती मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला जास्त चालता येत नसेल तर व्हीलचेअरचा उपयोग करण्यासाठी मदत डेस्कचा वापर करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ते सुद्धा तुम्हाला कसे वापर करायचा आहे हे सुद्धा आपण त्या सुविधेचा कसा लाभ घ्यायचा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिले आहे. तसेच एक्सलेटर किंवा लिफ्ट जर वापरा येत नसेल तर तिथं तुम्हाला एक हेल्पर असतो, त्याची मदत कशी घ्यायची ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहे. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.